Hello everyone, welcome back to my YouTube channel. I am Vaishnavi and welcome back to my Karnataka vlog. तर आज आहे आपलं डे 4 इन कर्नाटक आणि जसं की तुम्हाला माहिती असेल आम्ही आहोत गोकर्णमध्ये आणि आज आपला गोकर्ण म्हणजेच कर्नाटकमध्ये आहे लास्ट डे. आणि आज लास्ट डे आहे तर आम्ही आता चाललेलो आहोत गोकर्णच्या बीचला, जे मेन गोकर्णचे बीच आहे आम्ही तिथं चाललो आहे. सकाळचे वाजले होते 8:30 बट आणि बीचवर जाण्याआधी आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि हे जे हॉटेल आहे ना ते आमच्या जे रूम आहे ते इथून फक्त 15 मिनिटावर होतं आणि जे गोकर्णचं बीच आहे ते पण 20 मिनिटावरच आहे आमच्या रूमवरून. तर सगळ्यात पहिला आम्ही नाही की असा डिफरंट टाईपचा वडा ऑर्डर केला होता टेस्ट करण्यासाठी. मी आणि आराध्याने घेतला होता आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी हे असं इडली वडा असं घेतलं होतं. ऍक्च्युली मला असं नाव आठवत नाहीये बट सो मी ह्याला वडाच बोलतीये. आणि जेव्हा मी ह्याला टेस्ट केलं ना मला ह्याचं टेस्ट आवडलं, एक वेगळंच टाईपचं लागत होतं. आणि लास्टली आहे ना हे आम्ही शिरा घेतला होता जो की ना एक नंबर लागत होता. सगळ्यांनी घेतला आणि सगळ्यांना ह्याचं टेस्ट आवडलं. लाईक आम्ही एकदा दोनदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा आम्ही हे परत ऑर्डर केलं. आता ब्रेकफास्ट करून झालेला आहे. आता आम्ही परत निघणार आहे गोकर्णच्या बीचला जाण्यासाठी. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल जेव्हा लास्ट पार्टला आम्ही बीचवर गेलो होतो तो तोच बीच आहे गोकर्णचा मेन बीच. आम्ही आज परत तिथेच आलो का कारण की आम्हाला आज पाण्यामध्ये खेळायचं होतं सो. आणि आमचा लास्ट डे होता तर आमचा जो लास्ट डे ह्या गोकर्णच्या मेन बीचवरच आम्ही स्पेंड करणार आहे. आणि जेव्हा आम्ही ते सकाळ सकाळी पोचलो तर एवढं छान फील होतं आणि एकदम पॉझिटिव्ह आम्हाला असं खूप एन्जॉय करायचं होतं आमचं लास्ट डे. आम्ही पूर्ण 2 ते 3 तास पाण्यामध्ये खेळत होतो आणि खूप जास्त मज्जा आली. बट जेव्हा पाण्यातून बाहेर खेळून आलो तेव्हा पूर्ण बॉडी टॅन झालं होतं, एकदम कलरच वेगळा झाला माझा तर, कारण खूप जास्त जास्त प्रमाणामध्ये ऊन होतं तिथे. आणि मग पटकन रूमवरती येऊन 1 तासामध्ये आंघोळ वगैरे करून आवरून वगैरे आता आम्हाला निघायचं होतं कोल्हापूरला जाण्यासाठी. आता आमची कर्नाटक गोकर्ण जी ट्रिप आहे ती पूर्ण झालेली आहे. तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघा कर्नाटकचे, तुम्हाला आवडतील. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले सगळे. आणि आता आपण कोल्हापूरला जाण्यासाठी तर आपल्याला 6 ते 7 तास लागणार आहेत. आणि आपल्याला देवीला जायचं आहे, बाळूमामाच्या गावाला जायचं दर्शन करायला, ते पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि थोडं पुढं आल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत अयोध्या व्हेज रेस्टॉरंटला, जिथे की आता आम्ही इथं लंच करणार आहे. तर बघू आपण आज इथे काय काय खाणार आहे. तर सगळ्यात पहिलं आम्ही घेतलं होतं पनीर क्रिस्पी आणि दीदीने घेतली होती पावभाजी. तुम्ही माझे सगळे व्हिडिओज बघा, आम्ही ॲक्च्युली सेमच लंच डिनर हेच करत होतो कारण की दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं आम्हाला खाण्यासाठी. आय डोंट नो बट हेच आम्ही सगळं रिपीट खाल्लेलं आहे. हे जे पनीर क्रिस्पी होतं हे टेस्टमध्ये चांगलं होतं. त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं एक काजू पनीर करी असं घेतलं होतं आणि एक व्हेज मराठा. हे व्हेज मराठे जे आहे ना हे मामा आणि स्वराला खूप जास्त आवडते. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आणि हे खूप डेजने त्यांना आज ह्या रेस्टॉरंटमध्ये खायला भेटलं. आणि ह्या दोन्ही भाजींचं टेस्ट चांगलं होतं. आणि आम्ही त्याच्यासोबत घेतलं होतं हे नान. आता आम्ही घेतलेलं होतं हे शेजवान फ्राईड राईस जो की मला आवडला. आणि चला आता आपण परत निघालो आहोत कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी. आणि आता कोल्हापूरच्या आम्ही एकदम जवळ आलेलो आहोत, लाईक जस्ट 1 तास राहिला होता. आणि 1 तासानंतर फायनली आम्ही आलो आहोत कोल्हापूरमध्ये. आणि आज कोल्हापूरमध्येच आम्ही स्टे करणार आहोत आणि मग त्याच्या उद्या आम्ही देवीला आणि बाळूमामाच्या गावाला आम्ही जाणार आहे. तर आता आम्ही आलो आहोत हॉटेल देवगिरी, जिथे आम्ही स्टे करणार आहे आणि डिनरसुद्धा इथंच करणार आहे. तर रेस्टॉरंट पण आहे त्यांचंच रश्याची वाडी आणि हॉटेलचं नाव देवगिरी आहे. तर आम्ही इथेच स्टे करणार आहे आणि डिनरसुद्धा इथेच करणार आहे. आणि लवकरच मी त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग अपलोड करणार आहे जिथे आम्ही देवी आणि बाळूमामाच्या गावाला जाणार आहे. तर तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब, भेटूया लवकरच. बाय.